मशिदीवरच्या भोंग्यांवरून महायुती सरकारमध्येच मतभेद. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, अजित पवारांची तंबी. सोमय्यांची मागणी योग्य, आशिष शेलारांची भूमिका. संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या थाळीतून शाही मेजवानीचा आरोप. एका थाळीची किंमत 5,000हून जास्त. उधळपट्टीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत, तर अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी. सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. पक्षाकडून कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्याची माजी आमदारांची खंत. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांची सरशी. निळकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल. गुलाल उधळून कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती समोर. दोन्ही लोकल घासल्या नसल्याचा निष्कर्ष. प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागून दुर्घटना घडल्याचा अहवालात अंदाज. छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणात खळबळजनक माहिती समोर. आरोपी अमोल खोतकरनं दिलेलं 22 तोळे सोनं बहीण रोहिणीनं तुळशी वृंदावनात लपवल्याचं उघड. नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर. जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली. नंदुरबार साताऱ्यातही संततधार. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. भाजपकडून संविधान हत्या दिवसाचं आयोजन. ठिकठिकाणी पत्रकार परिषदा. भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस. अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात झेपावले. ॲक्सियम 4 मोहिमेची यशस्वी सुरुवात. व्हॉटर राईड. शुभांशु शुक्लांचे अंतराळातून पहिले उद्गार. राकेश शर्मानंतर 41 वर्षांनी भारतीयांचा अंतराळ प्रवास. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटात दाखल. तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी.